नमस्कार. होम मिनिस्टर, कोपॉट बाय न्यूपॉन, स्टारलाइट, बिस्क फार्म आणि गोल्ड विनर रिफाइंड कुकिंग ऑइलच्या या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. वक्रतुंड सोसायटी सेक्टर 5 घणसोली इथे आपण आलेले आहोत. दिशा राम पास्ते या वहिनींना भेटणार आहोत. अत्यंत छान वातावरणामध्ये आज पास्ते कुटुंब आपल्या प्रश्नांना कसं सामोरं जाणार ते आपण बघणार आहोत. भेटूया पास्ते कुटुंबाला. नमस्कार. नमस्कार. घ्या उखाणा. देवाला फुल वाहते चाफा गुलाब जाई, देवाला फुल वाहते चाफा गुलाब जाई, रामरावांचं नाव घेते ओवीची आई. हे माझे मिस्टर. नमस्कार. हे माझे सासरे. नमस्कार. हे माझे पप्पा. नमस्कार. ही माझी मम्मी. नमस्कार. ही माझी लेक ओवी. बरं. ही माझी 3 नंबर ननंद. बरं. ही मोठी ननंद. बरं. ही माझी 2 नंबर बहीण. ही नमस्कार. छोटी बहीण. नमस्कार. काकी, माझा भाऊ सर्वे. हो. काका. बरं. काका. ओके. काकी. हो. मागे पूर्ण आमचा वक्रतुंड परिवार. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. आणि ही माझी सगळी भाची कंपनी. अरे वा वा. चला आता सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. 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 कुठलं बालपण तुमचं? माझं 4थी पर्यंतचं बालपण डोंबिवलीमध्ये गेलं, डोंबिवली वेस्ट मध्ये. 4थी पर्यंत. हा. आणि नंतर? त्याच्यानंतर आम्ही, माझे पप्पा बीआरसी मध्ये जॉब करतात, मग बीआरसी क्वार्टर्स मध्ये आलो राहायला. म्हणजे कुठे? मानखुर्द. मानखुर्दला. हा. मग तिकडेच सगळं बालपण गेलं. तुमचं? माझं बालपण माहीम मध्ये गेलं. हा. माझे बाबा पोलीस डिपार्टमेंट मध्ये आहेत, तर पोलीस कॉलनीमध्ये आम्ही सर्व लहानाचे मोठे झालो. आणि आता लास्ट 4 इयर्स आम्ही इथे राहायला आलो घणसोलीला. घणसोलीला. हो. पण सगळं मग बालपण तुमचं माहीम मधलं? शाळा सगळं वगैरे? बालपण. शाळा माझी लोकमान्य विद्या मंदिर. हा. आणि कॉलेजमध्ये चेतना कॉलेज. माझे बाबा पण चेतना कॉलेजचेच आहेत. मग कसं जमलं कसं? आमचं अरेंज मॅरेज. काय दोघांनी पाठ केलेल्या वाटतं? कसं काय पण ते अरेंज कसं झालं? ऍक्च्युली माझे काका आहेत पुण्याला आणि माझी आत्ते बहीण आहे पुण्याला. मग त्यांच्यामध्ये आमच्या पत्रिका, बायोडाटा एकमेकांना दिला गेला. मग इकडे फोन आला आम्हाला, माझ्या सासऱ्यांचा, माझ्या पप्पांना फोन आला की असं आहे स्थळ. मग आमचं गाव पण एकच, सावंतवाडी. बरं. तुमचं गाव कुठलं? आमचं सावंतवाडी मध्ये कलंबीस म्हणून गाव आहे. कलंबीस. जाता गावी? हो. कधी जाता? गणपतीला मोस्टली जातो. आता लास्ट आम्ही गेल्या मे महिन्यात गेलेलो. आमचा देवाचा जीर्णोद्धार होता. अच्छा, मला वाटलं यंदा मे मध्ये गणपती आले होते. नाही, देवळाचा जीर्णोद्धार होता. अच्छा, म्हणून गेले. आमच्या बरं, मला वसाच्या सांगा, तुम्ही देवळात पहिल्यांदा एकमेकांना कधी बघितलं? आम्ही जेव्हा बघण्याचा कार्यक्रम झाला आमच्या घरी सिऊसला, तिकडेच. हे आले होते? हा, हे आले होते. काय झालं होतं त्या दिवशी? काय म्हणजे बघायला आले, मग आम्हाला बोलायला दिलं सेपरेटली. हं. बोललो, एकमेकांचे विचार जुळले. लगेच? नाही, असं नाही, लगेच नाही, पण असं 15 मिनिटाच्या बोलण्यामध्ये पण कळलं की हा बाबा, हे आपल्याला योग्य आहे. का असं 15 मिनिटात काय होतं? कारण की ना, ह्यांचं हे स्वतः सुद्धा धार्मिक आहेत, मी स्वतः सुद्धा धार्मिक आहेत. बरं. आणि मला पण असंच ह्या धार्मिक ह्याच्यातलेच हवे होते. शिक्षण, दिसायला पण छान आहेत. अरे वा. मग मला हा पटलं. ऍक्च्युली काय झालं माहितीये सर, काय हो? जेव्हा आम्ही बघायला गेलो, हं. माझे आई, पप्पा आणि काका, माझे जिजू, बहीण, आम्ही सर्वजण गेलेलो बघायला. तर कांद्यापोळीचा प्रोग्राम होता ॲज युजल. तर आमचं सगळं झालं. तर मला तर ही पसंत पडलेली. मग खाली आल्यावर मी बाबांना बोललो पण की मला ही पसंत आहे. तर नंतर आम्ही बाबांनी पण मग हिच्या बाबांना सांगितलं पसंत आहे आम्हाला काय. पण ह्यांचा उकार येतच नव्हता आम्हाला. का हो? काय झालं माहितीये आता का? बोललात 15 मिनिटात सगळं काय? नाही, नाही, पण पसंती झाली. माझं ठरलं ना. हा. पण प्रॉपर होकार देणं ही प्रोसेस. तर त्याच दिवशी ना माझी आजी एक्सपायर झाली गावी. तर मम्मी पप्पांना दुसऱ्या दिवशी सकाळीच गावी जावं लागलं. हा. मग त्यामुळे त्यांना तिकडून येईपर्यंत 4 दिवस गेले. आणि चौकशी वगैरे ते सगळं बाकी होतं ना. काय चौकशी? इन्क्वायरी. हो, इन्क्वायरी नको. कसली? जॉब करतात काय? नाही, मग मला सांगा कसली चौकशी करतात? जरा मला माहित नाही म्हणून. अहो, म्हणजे जॉब कुठे करतात, जे माहिती असतं पण नक्की तिथे करतातच का? दुसरा प्रश्न. पुन्हा राहायला जिथे आहे तिथे
आजूबाजूच्या लोकांवरून निर्व्यसनी वगैरे आहे का, हे सगळं. मग काय केलं तुम्ही? कुठे शोधलं त्यांना निर्व्यसनी? तसं नाही, माझा मामा राहतो ना तिकडे पोलीस क्वार्टर्स मध्ये, हा. मग तिथून असं कळालं की हा यांचा स्वभाव म्हणजे एकदम असे जॉली स्वभावाचे आहेत. हा, हे असं तुम्हाला कळलं? हा, ते त्यांच्या मित्र बरं, परिवार यांनी वगैरे. जशी चौकशी केली तशी तुम्ही केली का हो? ऍक्च्युली खरंच सांगतो नाही केली. मी याच्या आधी 2 स्थळं बघितलेली, पण तेव्हा बाबांनी फुल चौकशी केलेली आणि हिला बघून बाबांनी यांच्या घरातलं बॅकग्राऊंड बघून बोलले की राम काहीच करायची गरज नाही चौकशी. तुला उद्यापासून वनवासाला निघायचं. नाही, वनवास नाही. सुखाचा हा, हो सुखाचा. सहवास. मी सॉरी, या चुकून वनवास. उद्यापासून तुला सुखाचा सहवास सुरू होणार आहे असं म्हणायचं. ते काय ते राम म्हटल्यामुळे. आणि मग कुठे भेटला पहिल्यांदा? शिवाजी शिवाजी पार्कला. पार्क. दोघेच? हा, किती तास होता एकत्र? 3-3.5 तास. हो. आणि मी तिच्यासाठी एक गाणं गाणं पण पण म्हटलं. म्हटले. तेव्हा हो. अरे ऐकवा ना मग आम्हाला. मी 2-4 चणेवाले शेंगदाणेवाले पाठवू का मध्ये मध्ये? हा, असे येती होते. येत होते की नाही हो, हो. मध्ये मध्ये? हा, चला. हा, बोला. मेरे रंग में चना रंगने वाली परी हो या हो, परियों की रानी साहेब, चणे या पाहिजेत हो का? मेरी प्रेम कहानी, मेरे सवालों का जवाब दो ना. किती? 2 चण्याच्या पुढे द्यायचे. मुळात 2. पण मला सांगा, असं शिवाजी पार्क मध्ये गाणं गायले, हो, पण हळू तुमची म्हटलं. काय प्रतिक्रिया होती तेव्हा? छान वाटलं, मस्त. काय सांगता? रोमॅन्टिक वाटलं. कुठला महिना होता? एप्रिल. एप्रिल. छान थंडगार वारा सुटला असेल. पण मग तुम्ही नाही त्याच्यावरती गाण्यातून उत्तर दिलं? नाही. आत्ता गायला सांगितलं तर काय गाल? या. दिसते मजला सुख चित्र नवे, मी संसार माझा रेखिते. दिसते मजला सुख चित्र नवे. वा वा वा. हं? कसं बरं वाटलं ना? खूप बरं वाटलं मला. ते मी फ्लॅशबॅक मध्ये गेलो. कधी? आत्ता? हो. काय तो चणेवाला शोधतोय, बिल नाही दिलं म्हणून. नाही, ऍक्च्युली आम्ही तयारी करताना पण मला असं पहिला दिवस आठवला, म्हणजे लग्नातला दिवस आठवला. आठवला आम्हाला आज. आज खरंच. ना? हा. तशीच किती वर्ष तयारी. झाली? 4.5 वर्ष. 4.5 वर्ष. आता कसं आहे सगळं व्यवस्थित? छान, मस्त. एकदम छान. 4 वर्षात कशी काय साथ दिली? प्रत्येक क्षणी माझ्या सोबत मी काही बोलले, काही सांगितलं की हा ओके चालेल, असंच. कधी असं हे नाही की हा नाही तू हे कशाला करते, ते कसं, असं काहीच नाही. कधी काहीच नाही. एकदम सांभाळून घेतात. हा, खूप सांभाळ. आणि या तुमच्याबरोबर कशा? हो, ती पण तशीच आहे. म्हणजे मला कधीच तिने कधी असं बोलली नाही की म्हणजे ऍक्च्युली आमचं ना खूप ट्युनिंग खूप चांगलं होतं. म्हणजे अजून पुढे पण होणारच आहे, नो डाऊट. वा 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 वा, छान. असेच आनंदात राहा, सुखात राहा. आता पहिल्या खेळात त्या सगळ्या वस्तू घरात लपवलेल्या तुम्हाला मिळणार का? आम्ही बघणार आहोत. वेळ 1 मिनिटाची. भिंतीवर पाहिली प्राण्यांची बाग. प्राण्यांची बाग. वेळ 1 मिनिटाचीच आहे. पैशांचं चित्र. गेटवे 30 ऑफ सेकंद इंडिया. झाली. गेट आपल्या हे बघ किचन मध्ये बघ, किचन मध्ये जो हे आहे ना 10, गुरुदेव दत्त. 9, 8, 7, गुरुदेव दत्त. 6, देवदत्त. 5, 4, अरे वा. 3. वहिनी, अभिनंदन. तुम्हाला मिळालं चांदीचा. हा चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला. अभिनंदन. चांदीची तुळस आणि चांदीची अन्नपूर्णा सुद्धा तुम्हाला मिळाली. अभिनंदन. ही हंडी का भरली? माझ्याबद्दल लिहिलंय. काय? चांगलं वाईट. जास्त काय असेल? वाईट चांगलं. असेल की चांगलं? चांगलं असेल. विश्वास आहे तुम्हाला? तुम्ही सगळ्यांमध्ये मिक्स होत नाही हा. असा आरोप आहे. मान्य आहे तुम्हाला? असेल तर मे बी जॉबमुळे किंवा आता ओवी झाली आहे, छोटी आहे, त्यामुळे थोडंसं जमत नाही. आणि आई पण आता नाहीये. तुम्हाला वकिली करायला सांगितली? लिहिलेत माझे. आरोप मान्य आहे का? हा. काय लगेच बाजू घेता तो?
7 आरोप केले ते. खूप इमोशनल आहात. हा. आई बरोबर खूप सतत फोनवर गप्पा मारत असतात हा, नाही आणि छोट्या छोट्या गोष्टींचं टेन्शन घेतात. हे बरोबर आहे. थोडस आहे. घरातली कामं खूप हळूहळू करतात. स्वतः हळूहळू केली की दुसरे आटपून घेतात. असं का ते नाही मागचं? नाही असं काही मग का हळू करता कामं? नाही, पण आता स्पीड वाढलाय आता थोडा. वाढलंय. आपल्याला विचारलंय का त्याला बोलूच देत नाही तो. किती बाजू घेतात हो तुमची. हा? नवरा आहे ना माझा. तुम्ही न केलेली कामं पण तेच करतात. नाही नवरा आहे ना तुमचा. तुम्ही रागीटपणा खूप करता. हा नाही एवढा नाही. आरोप मान्य आहे. थोडा 50-50. आवाज का कमी झाला? 50-50. तुम्हाला मान्य आहे? रागीट एवढी नाहीये पण आहे, म्हणजे कधीतरी होते रागटपणा त्यांनी थोडं. दगड मारला तरी तुम्हाला ते छानच वाटणार आहे हो. एवढं आहे बापरे. काकीचं म्हणणं आहे तुम्ही त्यांच्या घरी जात नाही, बाकी सगळ्यांकडे जातात. हा, जाते ना त्यांच्या घरी पण जाते. पण त्या का असं लिहित आहे? स्वतःच्या वाढदिवसाच्या पार्टीला लोकांना बोलवत नाही, दुसऱ्यांच्या पार्टीला मात्र जातात. असं नाही झालंय कधी. अरे असा आरोप आहे. नाही लिहिले असं कधीच नाही झालंय. वाचा. बर्थडेचं इन्व्हिटेशन देत नाही. स्वतःच्या आहे ना. स्वतःच्या बर्थडेचं इन्व्हिटेशन देत नाही. पण असं काही नाही, मी सगळ्यांना हे बोलवते. बघा मी पुरावा आहे माझ्याकडे. कामापुरतच तुम्ही संबंध ठेवता इतरांशी. नाही असं पण नाही. तुम्हाला मान्य आहे आरोप? नाही. तुम्हाला एवढंच नाहीये. बघा म्हणजे आता हे एवढेच झाले. भरपूर बोलतात. चुकीचं आहे. नाही कमी कमी बोलते. बोलते मी. हं? कमी बोलते. ह्यांचा काय प्रॉब्लेम काय आहे? हा आरोप मला फार आवडला. हे मोठ्याने वाचणार, तुम्ही वाचायचं, मी नाही. माझं डेअरिंग नाही वाचायचं. पण वाचणार. हा बघा जे लिहिलंय ते आई. मी नाव नाही दाखवत. हा. दिशाबाईंनी खडूस आहे. का म्हणताय तो असं? नाही माहिती मला. खडूस तर नाहीये मी. हे लिहिलेलं तुम्हाला हो, दाखवलं? दाखवलं. वाचलं कोणी? मीच मी बोललो नाही. म्हणजे हे घरातलेच बोलले. बोलले. का असं बोलले असतील हो? खडूस मला तर वाटत नाही हो. जॉली आहे, म्हणजे ती येणाऱ्या जाणाऱ्यांची सगळ्यांची चांगली उठबस करते. आणि म्हणजे घरी येतात त्यांच्याशी चांगली बोलते, पाहुण्यांशी. काय माहिती कोणतरी राग काढला असेल. बोलवलंय तुम्हाला. बर मला सांगा, स्वतःमध्ये बदल करायचा असेल तर कुठला? एकतर जसा आरोप होता की जास्त मिक्सअप होत नाही, तर ते मिक्सअप होईल होणार? आणि स्पीड वाढवेन कामाचा. नक्की. येस नक्की. ते बाकीचे सगळे आरोप कोणीतरी मुद्दाम ना मनात राग ठेवून केलेले आहेत असं मला वाटतं. काय असू दे, पण काहीतरी समजलं ना मला पण. कळलं? आत्मपरीक्षण झालं हा. तुमचं. थोडं आत्मपरीक्षण करून घेतलं. जाताना चिठ्ठ्या आम्ही घेऊन जाणार आहोत, ठेवणार नाही आहोत. काहीच. बरं आता चित्र काढणार आणि घरातले ओळखणार का बघूया. अभिनंदन. चला हे पहिलं बक्षीस मिळालं तुम्हाला. तुम्ही अभिनंदन. हे बक्षीस करणार. या तुम्ही या. चला अभिनंदन. हे बक्षीस पण मिळालं. थँक्यू. झी वाहिनीच्या प्रेक्षकांसाठी एक अनोखी ऑफर. 51 झी मराठी दिशा सोबत 3 वार्षिक विशेषांक. खाली डोकं वर पाय उत्सव नात्यांचा आणि वर्षारंभ विशेषांक हे 810 रुपयांचे अंक फक्त 499 रुपयांना. ऑफर मर्यादित कालावधीपर्यंत. ही अनोखी ऑफर झी मराठीकडून वहिनी खास तुमच्यासाठी. अभिनंदन. सांगा सुनेबद्दल. माका एकूण 4 मुली आणि ही माझी 5वी मुली असं मी तिला सांभाळतो. आणि अतिशय सोज्वळ, सुसंस्कृत, सुंदर, जेवण पण सुंदर करते. तिच्या आईवडिलांनी तिला चांगलं घडवून आमच्या ताब्यात दिली आणि ती खरोखर एक सुगरण आणि एक लक्ष्मी म्हणून माझ्या घरात आली. माझ्या मिसेसचं
सिरोसिस ऑफ लिव्हरचं ऑपरेशन झालं. माझ्या छोट्या मुलीने आपल्या आईला लिव्हर डोनेट केलं होतं, पण बरं. ती वाचू शकली नाही. त्या काळात माझ्या सुनेने फुल सपोर्ट करून ऍक्च्युली रामचं लिव्हर तिला द्यायचं होतं. त्यावेळी तिने सपोर्ट केला, हा द्यायला तयार झाली होती. नवीनच लग्न झालं होतं, परंतु ती द्यायला तयार झाली होती. इतक्या मोठ्या दिलाची माझी सून आहे. ते काय बोलू तिच्याबद्दल, फार अतिशय खूप सोजवळ आणि सज्जन अशी मुली आम्हाला मिळाली. समाधानी आहात तुम्ही की अशी खूप मुलगी समाधानी, घरात खूप आहे? समाधानी, खूप समाधानी. मी काका सासरे आहे. मी एक घरी आलो की माझी वहिनी मला आठवते कायम, पण हिच्या रूपात हिचं प्रेम पाहून मी खरोखर हैराण होतो. दररोज मला असं आठवण येते की आमची वहिनी, मी लहानपणापासून मला ह्यांनीच पोचलंय. तशीच माझी सुनबाई, प्रेमळ, हौशी. ती आधी पण म्हणजे घरी माहेरी पण एवढी आदर्श आहे ना, आदर्श मुलगी, आदर्श सून, आदर्श बायको, आदर्श आई आणि सर्वच आहे ती. म्हणजे जिजू पण तसेच छान आहे. मी नणंद तिची 3 नंबर. ऍक्च्युली जशी आम्हाला हवी होती या घरात मुलगी, कारण का आम्ही 4 बहिणी, आम्ही दुसऱ्यांच्या घरी गेलो, मग ह्या घरात एक मुलगी अजून एक हवी होती, तशी आम्हाला मुलगी भेटलेली आहे. आणि ती खूप छान आहे, गोड आहे, भाच्यांची खूप काळजी घेते ती, त्यामुळे खूप छान. आणि जसं त्याने तिच्या आई वडिलांनी चव्हाण फॅमिलीला तिला खूप चांगले संस्कार दिलेले आहेत आणि ते ती सांभाळते. मी दिशाची मोठी नणंद आणि दिशाच्या बद्दल आम्ही काय बोलणार. दिशा म्हणजे आम्हाला आमच्या घराला मिळालेली एक दिशाच आहे आणि शी इज ॲब्सल्युटली वी डोंट हॅव टू से एनिथिंग अबाउट हर. म्हणजे तिच्यामध्ये काही खोटंच नाही आहे आणि वी आर व्हेरी हॅपी. आणि दोघांनाही माझे नेहमी आशीर्वाद आहेत की असे सुखी राहा. माझ्या जावई लाखात एक मला मिळालेलं आहे. होय ना, माझ्या 3 मुली आहे, पण त्याच्यामध्ये मला जावई मला लाखात मिळालं. काय पाहत हा. जावयाबद्दल बोलायचं तर खूपच छान आहे. प्रेमळ आहेत आणि सगळं काही तिला व्यवस्थित करते, काही तिला तक्रार नाही. आम्ही सुखी, ती सुखी तर आम्ही सुखी, आणि आमचं कुटुंब त्याच्यामुळे, आणि आम्हाला कुठल्याही प्रसंगी ते मदत करतात, त्यामुळे आनंदी आहोत आम्ही, खुशाल आहे. मला आता तुम्हाला विचारायचंय, स्वतःमध्ये जर बदल करायचा असेल तर कुठला करणार? स्वतःमध्ये बदल म्हणजे तेच मिक्सअप होईल लोकांमध्ये. आणि आज क्षमा मागायची असेल तर? आज खरं तर क्षमा मी सगळ्यांचीच मागेन, कारण की माझ्याकडून कधी काही चुकून कोणाला बोललं गेलं असेल किंवा काही कोणाला खडूसपणा वाटला असेल माझ्यामध्ये तर मला माफ करा. नाही वाटला हो, कोणीतरी मुद्दाम लिहिलंय हा, ते दृष्ट लागू नये म्हणून तीट लावतात ना, तसं केलंय, काळजी करू नका. तुमचं काय म्हणणं आहे, आज क्षमा कोणाची मागणार? क्षमा तर मी सर्वांचीच मागतो. ज्यांना कोणाला मी दुखवलं असेल त्यांना खूप खूप मनापासून क्षमा. आणि मला ना माझ्या सासूबाईंबद्दल बोलायचंय. खरंच या घरामध्ये जेव्हा मी आले ना, ती मला आईची कमतरता कधीच भासू नाही दिली तिने. अहो आई नाही म्हणायचं, आई अगं आई म्हणायचं, तेव्हाच तुला वाटेल की तू आईकडे आलीस. आणि तिने जर तिचं आजारपणामुळे ऍक्च्युली तिला ह्याच्यात इन्व्हॉल्व नाही होता आलं. तिची खूप इच्छा होती इच्छा होती आईची. तिची. म्हणजे ती मला बोललेली की बाळा बघ, जेव्हा तुझं लग्न होईल ना तेव्हा होम मिनिस्टर मध्ये तुझं नाव यायलाच पाहिजे. तिची एवढी मनापासून खूप प्रखर इच्छा होती. ऍक्च्युली तिला पहिले पार्टिसिपेट करायचं होतं, पण सिरोसिस झाल्यामुळे तिला नाही. मग ती बोलली की नाही, सून माझी येईल, मुलगा येईल. पण आज तिला खरंच फार छान वाटत असेल की आज आदेश भाऊजी आमच्या घरी आले. बरं, आता आपण बघितलं की हा इतका आनंदाचा प्रसंग, त्या आनंदाच्या प्रसंगामध्ये या घरात किती एकमेकांवरती प्रेम आहे. तर म्हणतात ना की काळीच काढून देणं असं म्हणतात. मालवणात सुद्धा किंवा आमच्या सिंधुदुर्गात तसं म्हटलं जातं. तर नेमकं तेच इकडे अनुभवायला मिळत आहे. प्रत्यक्ष रूपाने एकमेकासाठी धावून गेलेलं हे कुटुंब, या कुटुंबाला खूप शुभेच्छा देऊया. या सगळ्यांना सुख समृद्धी वैभव, मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत. आणि त्याचबरोबर झी मराठीकडून ही भेटवस्तू देतो तुमच्या. आणि वैदींना तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटणार अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.